श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. तर या चातुर्मास सुरू झाला की नेमकं काय घडतं त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चातुर्मास हा केवळ उपवास, पूजा किंवा काही पदार्थांचा त्याग करण्यापुरताच मर्यादित नाही, तर धर्मग्रंथानुसार हा मन, बुद्धी आणि इंद्रियांची परीक्षा घेणारा काळ मानला जातो. बाह्य नियम पाळणं इतकंच अंतर्मन शुद्ध करणं तितकंही महत्त्वाचं असतं. चातुर्मासात अनेक जण कांदा, लसूण, मांसाहार, गोड पदार्थ किंवा आवडत्या अन्नाचा त्याग करतात. पण यामागील उद्देश केवळ अन्न सोडणं नाही, तर इच्छांवर नियंत्रण ठेवणं हा असतो. संयमाची खरी परीक्षा असते. आता संयम म्हणजे मनाला वाटेल ते लगेच न करता योग्य अयोग्याचा विचार करून वागणं. जेव्हा आपण स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो तेव्हा मन अधिक स्थिर राहतं आणि शांत होऊ लागतं असं म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, रागावर विजय मिळवण्याची संधी आपल्याला या चातुर्मासामध्ये मिळत असते. कारण राग हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. एका क्षणाच्या रागामुळं अनेक वर्षाचं नातंसुद्धा तुटू शकतं. चातुर्मासात आपण स्वतःला प्रश्न विचारावा, मी पटकन चिडतो का? माझ्या बोलण्यानं कोणाला दुःख होतं का? मी क्षमा करू शकतो का? या काळात शांत राहणं, माफ करणं किंवा प्रेमानं बोलण्याचा संकल्प केल्यास मनातील नकारात्मकता कमी होऊ लागते असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर लोभावर नियंत्रण ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे घडण्यासाठी चातुर्मास हवाच असतो. लोभ म्हणजे आवश्यकतेपेक्षा अधिक मिळवण्याची अखंड इच्छा. पैसा, मानसन्मान, प्रसिद्धी किंवा भौतिक सुखामागे धावताना मनुष्य अनेकदा असमाधानी राहतो. चातुर्मास शिकवतो की समाधान हे सर्वात मोठं धन आहे आणि म्हणूनच या काळात दानधर्म, अन्नदान, गरजूंना मदत करणं, सेवा करणं याला विशेष महत्त्व असं दिलं जातं. तर बघा, देण्याची वृत्ती वाढली की लोभ हा हळूहळू कमी होतो असं बऱ्याच जणांचे अनुभव आहे आणि म्हणूनच लोभावर नियंत्रण मिळतं असंही म्हटलं जातं. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहंकार सोडण्याचा हा काळ मानला जातो. अर्थात चातुर्मासात अहंकार कमी होऊ शकतो. अहंकारामुळे माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो. पण अध्यात्म सांगतं की ज्ञान, संपत्ती, पद किंवा यश हे सर्व ईश्वराची कृपा आहे. चातुर्मासात नम्रता, कृतज्ञता आणि सेवाभाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. तर मंदिरात सेवा करणं, गुरूंचे मार्गदर्शन स्वीकारणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं, सर्वांशी प्रेमानं वागणं यामुळे अहंकार कमी होऊ लागतो आणि शेवटी इंद्रियांवर नियंत्रणही होईल. बघा, या चातुर्मासामध्ये इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं आणि या गोष्टी घडू शकतात कारण डोळे, कान, जीभ आणि मन आणि वाणी यावर नियंत्रण ठेवणं ही सर्वात मोठी साधना आहे. वाईट गोष्टी पाहणं टाळणं, निंदावाद आणि अपशब्दापासून दूर राहणं, खोटं बोलणं टाळणं, अनावश्यक बोलण्याऐवजी नामस्मरण करणं हेच खरं या चातुर्मासाचं पालन मानलं जातं. आणि या काळात थोडा वेळ मिळाला तर जप करणं, ध्यान करणं, भगवद्गीतेचा किंवा ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण करणं हे मनातील अस्थिरता कमी होण्यास नक्कीच मदत करतं. एकंदरीतच काय तर मन शुद्ध करण्याची त्याचबरोबर साधना आपल्याला चातुर्मासामध्ये मिळत असते. खरं तर या सर्व गोष्टीनं चातुर्मासामध्ये हळूहळू मन शांत होतं, सकारात्मकता वाढते आणि भक्तिमय वातावरण निर्माण होतं. म्हणून चातुर्मासाला अंतर्मन शुद्धीचा उत्सव असंही म्हटलं जातं. चातुर्मास म्हणजे फक्त सणवार किंवा उपवास तापास नाही, तर वाईट सवयीचा त्याग करणं, त्याचबरोबर रागाऐवजी क्षमा करणं, लोभाऐवजी समाधान मिळवणं, अहंकाराऐवजी नम्रता प्राप्त करणं आणि स्वार्थाऐवजी सेवा देणं
अस्थिरतेऐवजी नामस्मरण करणं हाच खरा या चातुर्मासाचा संदेश मानला जातो. जेव्हा मनुष्य या 4 महिन्यात स्वतःमध्ये असा बदल घडवून आणतो तेव्हा चातुर्मास खरं पुण्य मिळत असतं असं देखील म्हटलं जातं. तर हा काळ बाह्य आचारापेक्षा अंतर्मनाच्या परिवर्तनाचा पवित्र प्रवास ठरवतो. खरं तर चातुर्मास हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या योग निद्रेचा काळ मानला जातो आणि सोबतच ज्ञान, साधना आणि धर्मप्रसाराचा सुवर्ण काळही मानला जातो. बघा, पूर्वीच्या काळी ऋषीमुनी, संत आणि संन्यासी वर्षभर भ्रमण करून लोकांना धर्म, अध्यात्म आणि संस्काराचे शिक्षण देत असत. परंतु आषाढ महिन्यापासून पावसाळा सुरू झाल्यानंतर त्यांचा प्रवास हा थांबायचा आणि त्यानंतर त्या काळात रस्ते नव्हते, वाहतुकीची साधनं नव्हती, मुसळधार पाऊस, नद्या, नाले, ओढे, त्यांना भरपूर पूर यायचा. चिखलामुळे प्रवास करणं हे अत्यंत कठीण व्हायचं आणि याशिवाय पावसाळ्यात जमिनीवर अनेक सूक्ष्मजीव जे आहे, किडे, मुंग्या, बेडूक असे काही सजीव निर्माण होतात. अहिंसा हा धर्माचा मूलभूत सिद्धांत असल्यामुळं चालताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून ऋषीमुनी एकाच ठिकाणी राहण्याचा संकल्प करत असायचे. मग या 4 महिन्याच्या कालावधीत ते एखाद्या आश्रमात, मंदिरात किंवा गावात स्थिरावत होते आणि या काळात ते लोकांना धर्मज्ञान देत होते. शिष्यांना वेद, भगवद्गीता, रामायण, महाभारत यासारख्या गोष्टी, ग्रंथ शिकवत होते. दररोज सकाळी संध्याकाळी प्रवचन, जप, ध्यान, यज्ञ, भजन, कीर्तन जे जमेल ते करत होते. त्यामुळे गावातील सामान्य लोकांनाही अध्यात्म शिकण्याची मोठी संधी मिळत होती. धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं जातं की चातुर्मास हा भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त करण्याचा आधी आणि त्यासोबतच साधनेला विशेष महत्त्व असलेला काळ आहे. मात्र कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे. मात्र श्रद्धा, सात्विक आचार, जप आणि विश्वास हवा, प्रामाणिकपणा हवा आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनुकूल वातावरणही तसं निर्माण होतं अशी देखील श्रद्धा आहे. म्हणूनच हा चातुर्मास खूप काही देऊन जाणारा काळ मानला जातो. तर चातुर्मास हा ईश्वर कृपा, साधना आणि आध्यात्मिक परिवर्तनासाठी आणि त्याचबरोबर आत्मपरिवर्तनासाठी विशेष मानला जातो. पण कोणतीही विशिष्ट इच्छा लवकर निश्चितपणे पूर्ण होण्यासाठी श्रद्धा आणि भक्तिभाव हा महत्त्वाचा असतोच. मग या चातुर्मासामध्ये नेमकं काय करावं? तर या चातुर्मासामध्ये जमेल तितके जप करणं, नामस्मरण करणं, ध्यान करणं, सेवा, उपासना करणं, एखाद्या ग्रंथाचं पारायण करणं, जितकी जमेल, ज्या देवाची सेवा जमेल त्या देवाला, तुम्ही ज्या देवाला कुठल्या मानता त्याची सेवा, उपासना करा. त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे. जमेल तितकी सेवा, उपासना करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. अगदी तुम्ही अखंड नामजप जरी करत राहिलात तरीही चालणार आहे. श्री स्वामी समर्थ.